त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला होता. रात्रंदिवस झटून त्या 1 वर्षामध्ये बरीचशी डेव्हलपमेंट आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि रात्री 11:30-12 वाजता ज्यावेळेस त्या ठिकाणी गरज वाटते त्यावेळेस हाक दिल्याबरोबर तत्परतेने येऊन त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आणि त्या जे काही काम हाती घेतलेलं त्याला सहकार्य करण्याची भूमिका लोंढे सरांनी त्या ठिकाणी सांभाळली. मला आठवतं आहे चांगलं, परंतु बापूजी साळुंखे साहेबांचा आपला अभयकुमार नाही बापूजींच्याच पुतळ्याचं नूतनीकरणाचं काम हाती घेतलं होतं. एक चांगला पुतळा त्या ठिकाणी पुतळा अद्यावत करण्याचं काम हाती घेतलं होतं. उद्या तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पेवर ब्लॉक टाकण्याचं काम तिथं चालू होतं. आणि पेवर ब्लॉक टाकत असताना ब्लॉक आणून दिले त्या एका डोनरकडनंच त्यांनी आणून दिले होते. माझ्या पाहुण्यापैकीच तो आपला काय त्याचं नाव सचिन पाटील, त्याचे ब्लॉक त्यांनी आणून दिले. त्याने आणून ढिगारा लावला. बसवायला रात्री ज्यावेळेस गौंडे आले चालू केलं त्यावेळेस ते डस्ट खाली लागते, ती डस्टच कमी केली. आता रात्री कुठं आणायची 11:30 आठवण झाली लोंढे सर ते करतील का, त्याला सांगे बरोबर तर अर्ध्या तासात डस्ट तिथं हजर, 5 रुपये न घेता. म्हणजे ही जी काही निष्ठा संस्थेवरती आणि हे जे प्रेम आहे हे फार मोठं आहे. त्याची कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं नोंद ठेवायलाच पाहिजे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी रात्रंदिवस कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वेळेचं काळाचं भान न ठेवता सुद्धा ही मंडळी त्या ठिकाणी झटत होती. अशफाक सर आणि धनंजय लोंढे म्हणजे जोडगोळीच होती ती. आणि जी माणसं बदलून जायची, रिटायर व्हायची, त्यांचं काय त्या महाविद्यालयात काम असलं की त्या क्लार्कला किंवा प्राचार्यांना सांगण्याच्या ऐवजी त्या दोघांपैकी कोणाला सांगितलं की ते काम लगेच होऊन जायचं. म्हणजे इतका त्यांच्याविषयीचा जिव्हाळा सगळ्या सेवानिवृत्त होणाऱ्या गुरुदेव कार्यकर्त्याला किंवा बदलून गेलेला गुरुदेव कार्यकर्त्याला होता. आणि जी काही त्या ठिकाणी मदत असेल ती मदत त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आजसुद्धा तुम्ही कधी गेला तिथं महाविद्यालयामध्ये किंवा उद्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी ते निमंत्रण देण्यासाठीच आलेले आहेत, तेव्हा आपल्या सगळ्यांनाही मी विनंती करतो, आग्रहाचं त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी उद्या तिथं कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि ते गेल्यानंतर तिथं बघा आत्तासुद्धा तिथं कामकाज चालू केलं. गेटचं काम चालू आहे, पुतळ्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे, सायन्स फॅकल्टीचं बांधकामाचं काम चालू आहे, हायस्कूलची इमारती, एवढी कामं हाती घेतलेली आहेत. आणि आमचे पवार सर ज्यांना आपण इथून आपल्याकडनं इन्चार्ज तिथं पाठवलेलं आहे ते करत आहेत, परंतु त्यांना खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम हे लोंढे सर त्या ठिकाणी सांभाळतात. आणि ते काम जे हाती घेतलेलं आहे ते सुद्धा ते पूर्ण करतील याच्यात मला काही त्या ठिकाणी शंका वाटत नाही. त्याप्रमाणे ते पूर्णच करतील. आणि जिथं जिथं एकदम गरजेची गोष्ट आहे ना त्यावेळेस त्या ठिकाणी मला वाटतं आपल्याला एकदाच अभयकुमार साहेबांचा वाढदिवस आपण पहिल्यांदाच तुळजापूरला साजरा केला. साहेबांनी ती विनंती मान्य करून पहिलं वाढदिवस साजरा म्हणजे कोल्हापूरला नेहमी त्याचे वाढदिवस साजरे होतात, परंतु पहिलाच आपण एक कार्यक्रम घेतला होता 17 जानेवारी 2019 आणि विनंती केली. साहेब पण आले आणि त्या दिवशी तो कार्यक्रम वाढदिवसाचा पहिला तिथं कोल्हापूर सोडून इतर ठिकाणी झालेला पहिला कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा नियोजन करत असताना रात्रदिवस झटून सगळं नियोजन करणारा झालं होते, पण त्यांनी कधीच म्हणलं नाही की सर माझाही त्या दिवशीच वाढदिवस. आणि ज्यावेळेस आम्हाला साहेबासाठी आम्ही सेलिब्रेशन तिथे करायचं ठरवलं त्यावेळेस आम्हाला त्यांनी ते जरा असतंच की एक नवखेपण किंवा एक वेगळेपण हे करायचं की त्या दिवशीचा पोशाख मात्र त्यांनी तसा नियोजन पाहिजे बा तसा नवीन नियोजन पाहिजे बघा. म्हणलं काय प्रकार आहे, तू कसं काय आज नवीन साहेबाचा वाढदिवसात तुला कसं काय. तर मला बाकीच्याकडे सर लोंढे सरांचा सुद्धा वाढदिवस. अरे वा, एकाच ह्याच्यामध्ये केकमध्ये आम्ही दिली. आणि त्यावेळेस मला आठवते साहेब केक वगैरे कापायला साहेबांची कधी त्या ठिकाणी मान्यता असते. वाढदिवस साजरा करणे हे त्यांना कधी मान्य नव्हतं, परंतु आम्ही सगळ्यांनी आग्रह केला. आणि लोंढे सरचाही त्या दिवशी वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आलेला केक आहे साहेब, तुम्ही दोघांनी तो केक कापा. आणि मला वाटतं आपण ते नूतनीकरण कॉर्पोरेटचं केलं होतं, त्याच्यापुढे एक शेअर मारलेलं होतं, तिथं तो कार्यक्रम केला. आणि तिथं त्यांनी माईकची व्यवस्था टेप रेकॉर्डरवर ठेवलं होतं. ते गाणं जे लावलं होतं
ते काय ते हजार हो दिवस आलं काय ते हा. आणि तुम्हाला सांगायचं अक्षरशः जे साहेब त्या ठिकाणी हा कार्यक्रम द्यायला नकार देत होते, नको म्हणायचे, तेच कार्यक्रम एवढ्या सगळ्यांचा आग्रह बघून त्या ठिकाणी एवढे आनंदी झाले आणि ते गाणं लावल्यावर स्वतःच डोलायला म्हणजे आलेल्या माणसाला आपलं कसं करून घ्यायचं हे सुद्धा स्किल आहे. हे स्किल तुळजापूरकडे करण्याकरच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला अशा अनेक कितीतरी तुम्हाला त्या ठिकाणी घटना सांगता येईल. एकदा तर त्या ठिकाणी फीच्या बाबतीत गोंधळ झाला. ऑफिस कर्मचारी आपल्याला माहितीच आहे, आपल्याला अनुभव आपल्याकडे आहेच आहे, परंतु तिथं सुद्धा तशा प्रकारे गोंधळ झाल्यानंतर सरांनी सगळ्या पालकाला त्या विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन मागल्या अडचणीत येणार नाही याची काळजी घेऊन तो प्रश्न तिथेच मिटवला. म्हणजे अशी ही माणसं की जी आपल्या संस्थेसाठी आपल्या महाविद्यालयाच्या नावासाठी आयुष्यभर झटली, ती माणसं कुठंतरी शासनाच्या नियमाप्रमाणे नियत वयोमानानुसार दिशेवर होतात, परंतु त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं जे काम आहे ते कधीही पुसत नाही. अशी आठवणीत राहणारे जेवढी जे काही गोंधळ कार्यकर्ते आहेत त्याच्यातला आमचा हा धन्यवाद. लोंढे सराबद्दल कितीही बोलायचं मला तर बोलत आहे, परंतु आता आपल्यालाही वेळेचं भान आपण ठेवूया, कारण लोंढे सरला आपल्याला ऐकायचं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी 31 तारखेला तुम्ही सेवानिवृत्त झालात त्याबद्दल तुमचं त्या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि त्या आयुष्याचा फायदा तुमच्या कुटुंबाप्रमाणेच आमच्या संस्थेला आणि तुमच्या संस्कृती केंद्राला होईल, याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याकडे मी मागणं मांडतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला शुभेच आणि शुभाशीर्वाद पुढच्या काळासाठी व्यक्त करून मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो. थांबतो.